हेटर्स लोकांना एक गोष्ट सांगायची होती. अरे अगर किसी ने मेरे खिलाफ बगावत की तो डायरेक्ट गोळी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल. ज्याचं नाव आहे वी आर रिॲक्टर्स. आज आपण पाहणार आहोत सगळी गाणी वाजणार. या परत एकदा सगळी गाणी वाजणार. यावेळी आहे आपल्या बरोबर इन्स्पायर्ड फ्रॉम थेरगाव क्वीन. कोणाला असं इन्स्पायर्ड आहे? थेरगाव क्वीन आय गेस की तिला अटक वगैरे होती, जसं काही सीन होतं ती तीच आहे. एंजल ऑफ इंस्टाग्राम रील्स. एंजल ओके. मराठी रील्स रोस्ट सगळी गाणी वाजणार. पहिला गाणी ऐकू द्या आणि काय वाजवलेली इथं, नंतर देतो. नंतर तुमच्याकडे होतो. रेडी? काही लोकांना उष्ट पाणी सुद्धा चालत नाही, पण स्विमिंग पूल मध्ये लोकांच्या बुडलेलं पाणी तोंडात घेऊन पिचकाऱ्या मारतील. समजा तुम्ही तुमच्या मित्राला विचारलं उष्ट पाणी पिणार का, आणि तुमचा मित्र बोलला की नाही पिणार. मग त्याला विचारायचं बरं जाऊ दे भावा, पवायला येणार का. मग तो म्हणणार भावा कुठं जायचं आहे, कधी जायचं आहे, उन्हानं नुसतं नको नको झालंय. मग त्याला हा डायलॉग मारायचा. रील स्टार, रील स्टार, रील स्टार. I don't like it. I avoid. But रील स्टार likes me. I can't avoid. नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका लोयपट व्हिडिओमध्ये. काय करणार, इच्छा नव्हती रील्सला रोस्ट करायची, पण तुम्हाला तेच आवडतं ना, त्यासाठी मला यायला लागलं परत. कळलं का? काही लोकांना उष्ट पाणी सुद्धा चालत नाही, पण स्विमिंग पूल मध्ये तुझ्या बोलण्याला चॅलेंज नाही दीदी, मानलं राव. इतका शब्दसाठा नेमका येतो तरी कुठून तुझ्याकडे? नाही यांचं करावं तरी काय. अरे केळेंद्र बाहुबली, तुला या व्हिडिओमध्ये कुठं शब्दसाठा दिसला? शाळेच्या मागं फिरून शाळा शिकलं की असंच होतं. हे कलयुग आहे शेठ. इथे जो माजतो तोच गाजतो. लावा ताकद. नाही म्हणजे माझं कसं आहे, खरं कधी सांगणार नाही आणि खोटं कधी बोलणार नाही. तुम्ही आहे म्हणून सांगतोय. इथं अजून सोनाली कुलकर्णीला पण नेहमी लोक केळेवाली म्हणूनच ओळखतात. आणि आपल्यासारख्याची अगरबत्ती लावायची कुठं? पोरांचं स्वॅगच वेगळं आहे. जी पोरगी आवडती तिलाच म्हणतात माझ्यासाठी गर्लफ्रेंड बघ. ह्याच्यात कसला स्वॅग आहे दीदी? पोरांना टेन्शन असतं. आता जी पोरगी आवडती त्याच पोरीला जाऊन जर पोरांना म्हणलं की मला तू आवडती, आणि त्या पोरीनं तिकडून रिप्लाय दिला तुला तर मी माझा लय चांगला मित्र समजलेला, पण तू तर लय 12 बोड्याचा निघाला. कवटाच्या झाडाखाली झोपान कवटाची कवट 15 रुपयाला एका. म्हणजे तेल बी गेलं आणि तूप बी गेलं, हातात राहिलं धुपाटणं. गावातल्या बेवड्याला 10 रुपयाची पाजली आणि माझ्या मित्राला बघून मिया खलिफा पण लाजली. गावातल्या बेवड्याला 10 रुपयाची पाजली, गावातल्या बेवड्याला 10 रुपयाची पाजली, आणि चष्मा घालून मियासारखा पोरगी स्वतःला मिया खलिफा समजायला लागली. हे असंच आहे. सोशल मीडियावर उकाने घ्यायला लावा, नावं घ्यायला लावा, दुनियाभरची क्रिएटिव्हिटी बाहेर येणार. आणि ह्याच लोकांची लग्न झाली आणि कोणी म्हणलं घ्या नाव घ्या उकाना, तर ह्यांची बराबर पट्टी बसती. भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची. तुझ्या मेथीचा हणला पाय. प्रपोज हे पोरांनी करो किंवा पोरींनी, जिंदगी फक्त पोरांची ते बरं का. ह्याची पोरांबद्दलची अंडरस्टँडिंग बघून सिंगल लोकांचा आणि ज्यांचं नवीन नवीन उसकाटलंय त्यांचा ऊत आला असेल हिच्या आयडीवर. आमचा प्रज्वल तर म्हणला कोणी खातंय शेंगदाणं तर कोणी खातंय चना, कोणी खातंय शेंगदाणं तर कोणी खातंय चना. आजपासनं हीच माझी देवसेना. ज्या मुली आपल्या प्रोफाईलमध्ये नावासोबत एंजल लावतात त्यांना तर 10व्या मजल्यावरून धक्का मारून विचारायला पाहिजे, चल आता उडून दाखव. रिलॅक्स बॉयज,
आता अखिल भारतीय छपरी संघटना दीदीच्या कमेंट सेक्शन मध्ये बोलणार आहे. दीदी तुझ्या स्वतःच्याच नावात एंजल आहे, मग तूच टाक ना 10व्या मजल्यावरनं उडी. दीदी एक काम कर ना, आमच्यावर लय उपकार होतील. तुझ्या अकाउंटचा पासवर्ड बदल आणि बदललेला पासवर्ड विसरून जा. गेला तो जमाना जेव्हा नजर लागायची. आता लागतात लोक. तुला लागत असतील, आम्हाला अजून नजरच लागते. आणि असं पण तुझा अवतार आणि वागणूक बघून वाटतंयस तुला असल्या गोष्टींचंच ऑब्सेशन असणार. समजा दीदी कोणाच्या लग्नात गेली, आता फक्त समजा, कारण हे कोणाच्या लग्नात न्यायची किंवा बोलवण्याच्या लेवलची नाही, पण समजा गेलीच आणि तिकडे कोणाची नजर लागली. आता दीदी घरी आली आणि दीदीला बकाबक उलट्या व्हायला लागल्या. मग दीदी तिच्या घरच्यांना काय सांगणार? मला नजर लागली, माझी नजर काढा. नाही, मला लागलेत, माझे काढा. बघा माझ्या भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, आपण एकदम फॅमिली फ्रेंडली रोस्ट करतो. उद्या ह्याच्या आईबापांना हिचा व्हिडिओ बघायची लाज वाटेल, पण माझ्या व्हिडिओ बघून ते स्वतः बोलतील, आहो शेट. सोशल मीडियावर काय अशी पण लोक आहेत ज्यांना आजपर्यंत फिमेलच्या नावाखाली साधी मुंगी पण नाही चावली. त्यांनी असं पोरींनी शिव्या देतानाच्या व्हिडिओ बघितल्या किंवा डबल मिनिंग डायलॉग मारतानाच्या व्हिडिओ बघितल्या की एकदम वेगळंच ऑर्गॅझम येतं. माझं खोटं वाटतं तर जाऊन हिच्या व्हिडिओ खालच्या कमेंट बघा. एकतर ह्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच पोरींना शिव्या देताना बघितलंय किंवा मग पोरगीच पहिल्यांदा बघितली. आयुष्यात इतके पुढे जा की समोरच्याने घाबरून म्हणावं पुस्तक. आता दीदीची दुनिया सुरू होते आणि अंगीतच संपते. तृप्ती, तू माझ्या हसण्याचं कारण बनली आहेस. तुझा व्हिडिओ अचानक आठवला की खूप जास्त हसायला येतं. वेड्यासारखं हसतो मी. हा 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 हा. छान व्हिडिओ करतेस. हा हा. अय मुकेशचा भाऊ सुकेश, तुझ्या या टीव्हीला यायच्या आधी डोक्याचा उपचार करून घे. त्याला गुटखा खाऊन कॅन्सर झालता, तुला रील्सचा कॅन्सर व्हायचा. बिचारा सुकेश. जा सुकेश, जी ले अपनी जिंदगी. अगर किसी ने मेरे खिलाफ बगावत की तो डायरेक्ट गोळी. रिलॅक्स बॉयज. खेळण्यातली बंदूक आहे, आत्ताच गावाकडच्या यात्रा संपल्या तिकडून आणली असणार. तू एकटीच नाही जी खेळण्यातली बंदूक घेऊन स्वतःला डॉन समजते. पण काय सांगावं, आजकाल ज्यांच्या तोंडावरची माशी पण उठत नाही ते पण डॉन असू शकतात. दीदी तुला एक आयडिया देतो. जर ती बंदूक ओरिजिनल निघाली तर पहिली गोळी तुझ्या मारून बघ पायावर. एखाद्यावर व्हिडिओ बनवला तर आधी व्हिडिओ बघत जावा पूर्ण व्हिडिओमध्ये काय बनवलंय. लगेच जाऊन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायच्या. आणि तरी पण जर तुम्हाला राग येत असेल तर हेटर्स लोकांना एक गोष्ट सांगायची होती. अरे या व्हिडिओ खाली 500 कमेंट झाल्या पाहिजेत आणि व्हिडिओला 5000 लाईक झाल्या पाहिजेत, नाहीतर मग. तर हा व्हिडिओ छोटा होता आणि मनोरंजनासाठी होता, त्यामुळे कोणालाच कोणीच जाऊन वाईट बोलणार नाही. आणि हा, आपल्याला समाज सुधारणा नाही करायची. ज्याला जसं वागायचं आहे तो तसं वागेल. लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. तुम्हाला व्हिडिओ बघूनच कळेल, आम्हाला काही बोलायचं नाहीये. नाही बोलायचं. भेटली रिॲक्शन. सबस्क्राईबचं बटन दाबा, नाही तर तिचा फोटो टाकायला पाहिजे एडिटिंगला नंतर. सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, नाही तर नाही असं काय नाही. तुमचं प्रेम राहू द्या बस, बाकी काय काम. ओरिजिनल व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आम्हाला काहीच बोलायचं नाही. आमच्या रिएक्शन्स आम्ही काहीच बोलत नाही. अचानक कळलं असेल आमचे काही रिएक्शन असणार आहेत. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.